आजकालच्या या डिजिटल जगात आपण सगळेच कुठेतरी हरवून गेलो आहोत, नाही का? फेसबुक, इंस्टाग्रामवर आपल्याला किती लोकांनी लाईक केलं, किती जणांनी कमेंट केली, यातच आजच्या पिढीचं सुख सामावलेलं असतं. पण या आभासी दुनियेच्या नादात आपण आपल्या खऱ्या आयुष्यातल्या हिऱ्यासारख्या माणसांना गमावून बसतो. याचं मात्र भान आपल्याला राहत नाही. आज मी तुम्हाला एका अशाच मुलीची आणि तिच्या वडिलांची गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुम्हाला विचार करायला लावेल. समीक्षा ही गावाकडून एका मोठ्या शहरात मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझमचा कोर्स करायला आली होती. समीक्षा ही दिसायला खूप सुंदर होती. तिला नवीन नवीन कपडे घालण्याची, फिरण्याची खूप आवड होती. शहरात आल्यावरती तिला समजलं की जर इथे आपली ओळख बनवायची असेल तर सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर बनणं खूप सोपं आहे. तिने इंस्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ यासोबत रील्स बनवायला सुरुवात केली. समीक्षाचे वडील विठ्ठलराव हे गावामध्ये एस.टी. डेपोमध्ये एक साधे मेकॅनिक होते. दिवसभर गाड्यांचे टायर बदलणं, इंजिन दुरुस्त करणं, ऑइलने माखलेले कपडे घालून काम करणं हा त्यांचा दिनक्रम. त्यांनी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी समीक्षाच्या शिक्षणासाठी शहरामध्ये पाठवली होती. सुरुवातीला समीक्षा फक्त छंद म्हणून रील बनवायची, पण हळूहळू तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागली. हजारोंचे लाख झाले आणि समीक्षाला त्या आभासी जगातल्या कौतुकाची चटक लागली. आता तिचा दिवस अभ्यासाने नाही तर माझ्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले हे बघून सुरू व्हायचा. शहरातल्या एका मोठ्या ग्रुपने तिला आपल्यामध्ये सामील करून घेतलं. ते सगळे श्रीमंत आणि हाय प्रोफाईल असणारे तरुण होते. समीक्षा आता त्यांच्यासोबत उठू बसू लागली. समीक्षाला आता तिच्या गावाकडच्या साध्या राहणीमानाची आणि तिच्या मेकॅनिक असणाऱ्या वडिलांची लाज वाटू लागली होती. सोशल मीडियावर तिने स्वतःची अशी इमेज बनवली होती की ती एका खूप श्रीमंत घराण्यातली मुलगी आहे. तिने चुकूनही कधी तिच्या वडिलांचा उल्लेख तिथे केला नव्हता. तिचे बाबा जेव्हा कधी तिला फोन करायचे तेव्हा ती शहरातल्या कॅफेमध्ये किंवा मित्रांसोबत पार्टीमध्ये असायची. ती बाबांना म्हणायची, "बाबा, मी शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तुम्ही सारखे फोन करून मला डिस्टर्ब करत जाऊ नका." विठ्ठलराव बिचारे, "हो बाळा, सांभाळ स्वतःला" म्हणून फोन ठेवून द्यायचे. अशातच एका मोठ्या फॅशन ब्रँडने समीक्षाला त्यांच्या एका मोठ्या इव्हेंटसाठी चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित केलं. शहरातल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होता. समीक्षाचे सगळे हाय-फाय मित्र, कॉलेजचे लोक आणि हजारो फॉलोअर्स तिथे येणार होते. समीक्षासाठी हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस होता. तिने खूप महागडा गाऊन घातला होता. तिचा लूक अगदी एखाद्या सेलिब्रिटीसारखा दिसत होता. कार्यक्रम सुरू झाला. समीक्षा स्टेजवरती उभी होती. कॅमेऱ्यांचे फ्लॅश तिच्यावरती पडत होते. तिचे मित्र टाळ्या वाजवत होते. समीक्षा अभिमानाने हवेमध्ये तरंगत होती आणि अचानक त्या 5 स्टार हॉटेलच्या मुख्य दरवाजातून एक वृद्ध माणूस आतमध्ये आला. त्या माणसाच्या अंगावर मळलेला खाकी शर्ट होता, पायात तुटलेली चप्पल होती आणि हातावर काळे ऑइलचे डाग होते. तो माणूस दुसरा कोणी नसून समीक्षाचे बाबा विठ्ठलराव होते. खरं तर ते समीक्षाला सरप्राईज देण्यासाठी आणि तिच्या एवढ्या मोठ्या यशाचा आनंद डोळ्यांनी पाहण्यासाठी थेट गावातून प्रवास करून तिथे आले होते. त्यांच्या हातात गावाकडच्या पेढ्याचा एक साधा डबा होता. विठ्ठलराव अत्यंत अभिमानाने स्टेजकडे पाहत पुढे सरसावले. "समीक्षा बाळा," त्यांनी तिला हाक मारली. त्यांच्या त्या एका हाकेने संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. तिथे उपस्थित असलेले समीक्षाचे श्रीमंत मित्र हसू लागले. एक जण म्हणाला, "समीक्षा, हा कोण भिकारी आहे? तुझ्या सिक्युरिटीने याला आत कसं सोडलं?" समीक्षाने जेव्हा आपल्या बाबांकडे पाहिलं तेव्हा तिच्या मनात प्रेमाऐवजी प्रचंड राग आणि अपमानाची भावना आली. तिला वाटलं की या मळकट कपड्यातल्या माणसाने तिच्या लाखो फॉलोअर्ससमोर तिची इज्जत धुळीला मिळवली. ती स्टेजवरून खाली आली. तिने विठ्ठलरावांना बाजूला ओढलं आणि सर्वांसमोर ओरडून म्हणाली,
कोण आहात तुम्ही आणि इथे काय लायकी आहे तुमची? लाज वाटत नाही का तुम्हाला अशा कपड्यात माझ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात यायला? माझी इमेज काय आहे इथे माहिती आहे का? निघून जा इथून आणि मला तोंड दाखवू नका तुमचं. विठ्ठलरावांच्या हातातील पेढ्यांचा डबा खाली पडला. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. ते एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी फक्त मान खाली घातली आणि जड पावलांनी त्या 5 स्टार हॉटेलच्या बाहेर ते पडले. समीक्षाला वाटलं की तिने तिची इज्जत वाचवली. ती पुन्हा स्टेजवरती आली आणि पार्टी करू लागली. पण खरी उत्कंठा आणि धक्का तर पुढे होता. पार्टी संपवून जेव्हा समीक्षा रात्री तिच्या फ्लॅटवर परत आली तेव्हा तिच्या इंस्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स वेगाने कमी होत होते. तिला कळेना काय होतंय. तिने तिचं अकाउंट उघडलं तर तिथे तिच्याच कॉलेजच्या एका मुलाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तो व्हिडिओ त्याच हॉटेलमधला होता जिथे समीक्षा तिच्या वडिलांवरती ओरडत होती. त्या मुलाने कॅप्शन लिहिलं होतं, जी मुलगी स्वतःच्या कष्टकरी बापाला सर्वांसमोर भिकारी म्हणून अपमानित करते ती कधीच कोणाची इन्फ्लुएन्सर असू शकत नाही. शेम ऑन समीक्षा. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या सोशल मीडियाच्या लाईक्ससाठी तिने बापाला नाकारलं त्याच सोशल मीडियाने एका रात्री तिला व्हिलन बनवून टाकलं. तिच्या कमेंट बॉक्समध्ये लोक तिच्यावरती थुंकत होते. तिचे ते श्रीमंत मित्र तिचे फोन उचलत नव्हते. समीक्षा एका क्षणात रस्त्यावर आली होती. तिला तिची चूक समजली होती पण अहंकारामुळे तिने खूप मोठी किंमत चुकवली होती. ती रडत रडत तशीच रात्री रेल्वे स्टेशनवर आली आणि गावाकडची गाडी पकडली. सकाळी ती जेव्हा गावाकडच्या तिच्या साध्या घरी पोहोचली तेव्हा घराबाहेर गर्दी जमली होती. समीक्षाचं काळीज धडधडलं. ती धावतच आत गेली. समोर पांढऱ्या चादरीत तिच्या बाबांचं म्हणजे विठ्ठलरावांचं पार्थिव ठेवलं होतं. विठ्ठलरावांना आधीच हृदयाचा आजार होता. शहरातून परतताना ट्रेनमध्ये त्यांना मोठा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. समीक्षा बाबांच्या पाया पडून ढसाढसा रडू लागली. बाबा मला माफ करा, मला माफ करा बाबा. पण आता विठ्ठलराव कधीच उठणार नव्हते. तिथल्या एका शेजाऱ्याने समीक्षाच्या हातात विठ्ठलरावांची ती जुनी पिशवी दिली जी काल तिच्या बाबांच्या हातात होती. समीक्षाने ती पिशवी उघडली तर त्यात पेढ्यांच्या डब्यासोबत एक जुना साधा कीपॅड मोबाईल होता. समीक्षाने तो मोबाईल ऑन केला तर त्यामध्ये विठ्ठलरावांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता. त्यांनी शहरात येण्यापूर्वी तो व्हिडिओ बनवला होता. समीक्षाने तो व्हिडिओ प्ले केला. त्यात तिचे बाबा हसत हसत सांगत होते, माझी लाडकी मुलगी समीक्षा, आज तुझा खूप मोठा दिवस आहे. मला माहिती आहे की तू शहरात खूप मोठी झाली आहेस. माझे कपडे मळलेले असतात म्हणून मी कधी तुझ्या मित्रांसमोर येत नाही जेणेकरून तुला माझी लाज वाटू नये. पण आज मला राहावलं नाही. मी दुरून तुला बघून निघून येईल. तुला त्रास देणार नाही. मी माझ्या हक्काच्या पैशातून तुझ्यासाठी एक सोन्याची अंगठी बनवली आहे. ती तुझ्या कपाटात ठेवली आहे. खूप मोठी हो बाळा. तुझा मेकॅनिक बाप नेहमी तुझ्यावरती प्रेम करेल. तो व्हिडिओ संपला आणि समीक्षाचं उरलेलं जग देखील संपलं. ज्या बापाने तिच्या सुखासाठी स्वतःची ओळख लपवली त्याला तिने आयुष्यातल्या शेवटच्या क्षणी फक्त अपमान दिला होता. सोशल मीडियाची ही दुनिया आज आहे उद्या नाही. इथे मिळणारे लाईक्स आणि फॉलोअर्स हे तात्पुरते असतात. पण आपले आईवडील हे कायमचे असतात. ते दिसायला साधे असतील, कदाचित त्यांना इंग्रजी बोलता येत नसेल, पण त्यांच्या एवढं श्रीमंत हृदय जगात कोणाचंच नसतं. आपल्या पालकांचा आदर करा, कारण ते गेल्यावर सोशल मीडियाचे लाखो फॉलोअर्स देखील तुमचं दुःख कमी करू शकणार नाही. जर ही गोष्ट मनाला लागली असेल तर नक्की विचार करा आणि काळजी घ्या.